Now we are going to discuss the first endocrine gland, the important endocrine gland, the main endocrine gland. That particular endocrine gland, it is called as pituitary gland. आता आपल्याला काय करायचं आहे की पिट्युटरी ग्लँडचं स्ट्रक्चर, पिट्युटरी ग्लँडची हिस्टॉलॉजी, म्हणजे सेक्शनमध्ये काय काय दिसेल त्या पिट्युटरी ग्लँडमध्ये आणि त्या पिट्युटरी ग्लँडकडून कोणते कोणते हार्मोन सिक्रीट होतात, तो पार्ट आपल्याला आता डिस्कस करायचा आहे. आपण स्टार्ट करू पिट्युटरी ग्लँडच्या स्ट्रक्चरपासून. मग पिट्युटरी ग्लँड काय? ॲक्च्युली पिट्युटरी ग्लँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायपोफायसिस. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायपोफायसिस. फायसिस म्हणजे ग्लँड आणि हायपो म्हणजे हायपोथॅलॅमस, की माझ्या ब्रेनचा एक पार्ट आहे की ज्या पार्टला म्हणतो आपण हायपोथॅलॅमस. त्या पर्टिक्युलर हायपोथॅलॅमसच्या फ्लोअरवर ही ग्लँड सिच्युएटेड असते. म्हणून या पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँडला म्हणतो आपण हायपोफायसिस. इट वॉज स्टडीड बाय वेझॅलियस. की ही पिट्युटरी ग्लँड सगळ्यात पहिल्यांदा कुणी स्टडी केलेली असेल तर त्या सायंटिस्टचं नेम आहे वेझॅलियस. तर त्या पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँडचं आपल्याला स्ट्रक्चर स्टडी करायचं आहे. दिस पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँड इट इज ऑफनली कॉल्ड ॲज मास्टर एंडोक्राइन ग्लँड ऑफ द एंडोक्राइन सिस्टीम. इट इज कॉल्ड ॲज मास्टर एंडोक्राइन ग्लँड ऑफ द एंडोक्राइन सिस्टीम. आपल्या बॉडीमध्ये खूप सारे एंडोक्राइन ग्लँड्स आहे. पिट्युटरी ग्लँड आहे, पिनियल ग्लँड आहे, थायरॉइड ग्लँड आहे, पॅराथायरॉइड ग्लँड आहे, ॲड्रिनल ग्लँड आहे, थायमस ग्लँड आहे, गोनाड्स आहे, गोनाड्समध्ये टेस्टिस आहे, ओव्हरी आहे. ह्या ज्या एंडोक्राइन ग्लँड्स आहे याच्या सिस्टीमला काय म्हणतो आपण? एंडोक्राइन सिस्टीम. पण या एंडोक्राइन सिस्टीममधल्या मॅक्झिमम एंडोक्राइन, सगळ्या नाही, मॅक्झिमम एंडोक्राइन ग्लँड्सवर ही पिट्युटरी ग्लँड असेल तर ती कंट्रोल ठेवते, कंट्रोल करते. Hence this particular pituitary gland it is called as master endocrine gland of the endocrine system. So the pituitary gland is oftenly called as master endocrine gland of the endocrine system, but the activity of the pituitary gland, most important part of the pituitary gland, it is anterior lobe of the pituitary gland. So activity of the anterior lobe of the pituitary gland, it is controlled by hypothalamus part of the brain. Hence the hypothalamus part of the brain, it is called as a real master endocrine gland of the body. It is called as a real master endocrine gland of the body. कोण? hypothalamus. पण pituitary gland it is called as master endocrine gland of the endocrine system. की माझ्या बॉडी मधल्या मॅक्झिमम एंडोक्राइन ग्लँड्सवर ती पिट्युटरी ग्लँड कंट्रोल ठेवते, म्हणून तिला काय म्हणतो? Master endocrine gland of the endocrine system. So this particular pituitary gland is oftenly called as master endocrine gland of the endocrine system, but the activity of anterior lobe of the pituitary gland, it is controlled by hypothalamus part of the brain. Hence the hypothalamus it is called as real master endocrine gland of the body. आता आपल्याला सुरू करायचं आहे त्या पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँडचं स्ट्रक्चर, की ही पिट्युटरी ग्लँड कशी असेल. सगळ्यात पहिल्यांदा पाहू आपण पोझिशन. The pituitary gland, it is situated in the depression of a bone. That particular bone, it is called as sphenoid bone. That bone, it is called as sphenoid bone. माझ्या दोन्ही डोळ्याच्या मागे जे बोन, इथून तर इथपर्यंत सरळ एक बोन आहे, त्या पर्टिक्युलर बोनला म्हणतो आपण स्फिनॉइड बोन. तर त्या स्फिनॉइड बोनच्या सेंटरमध्ये एक त्या स्फिनॉइड बोनला डिप्रेशन आहे. दॅट डिप्रेशन इट इज कॉल्ड एज सेला टर्सिका. That is called as sella turcica, or it is called as a Turkish saddle, So सेला टर्सिका किंवा टर्किश सॅडे हे जे डिप्रेशन आहे, हे डिप्रेशन कुठल्या बोनचं आहे? स्फिनॉइड बोनचं आहे. तर त्या स्फिनॉइड बोनच्या सेंटरमध्ये ते डिप्रेशन आहे आणि त्या डिप्रेशनमध्ये ही ग्लँड प्रेझेंट आहे. दॅट पर्टिक्युलर ग्लँड इट इज कॉल्ड एज pituitary gland. As well, this particular pituitary gland, it is present on the floor of brain. That particular part of the brain, it is called as a hypothalamus. म्हणजे या पिट्युटरी ग्लँडच्या मला इथनं दोन पोझिशन सांगता आल्या. काय? की ते पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँड असेल तर कुठल्या बोनच्या डिप्रेशन मध्ये आहे? तर स्फिनॉइड बोनच्या डिप्रेशन मध्ये प्रेझेंट आहे. डिप्रेशनला म्हणतात सेला टर्सिका. आणि कुठल्या ब्रेनच्या पार्टवर प्रेझेंट आहे? तर ब्रेनचा पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ हायपोथॅलॅमस. म्हणजे मला या पिट्युटरी ग्लँडच्या दोन पोझिशन्स माहीत झाल्या. बोनवरनं पोझिशन माहीत झाली आणि ब्रेनच्या पार्टवरनं पण पोझिशन माहीत झाली. सो दिस पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँड फायनली इट इज सिच्युएटेड इन द डिप्रेशन ऑफ अ स्फिनॉइड बोन. द डिप्रेशन इट इज कॉल्ड एज सेला टर्सिका.
As well, this particular pituitary gland, it is present on the floor of a brain part that is called as a hypothalamus. That is called as hypothalamus. तर अशी ही पिट्युटरी ग्लँड त्या पर्टिक्युलर पोझिशनला प्रेझेंट आहे, ही ती त्या पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँडची पोझिशन आहे. तर या पिट्युटरी ग्लँडच्या आपण जनरल स्ट्रक्चरमध्ये जाऊ, मग आपण ऑब्झर्व करू की ही पिट्युटरी ग्लँड आतून कशी दिसते. सो दिस इज द पिट्युटरी ग्लँड. हा जो पर्टिक्युलर ब्रेनचा पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, हायपोथॅलॅमस. आणि ही जी दिसते तुम्हाला, ही जी ग्लँड दिसते त्या ग्लँडला काय म्हणतो आपण, पिट्युटरी ग्लँड. चला केअरफुली ऑब्झर्व करा. सो दिस पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँड फॉर द फर्स्ट टाइम it was studied by Vesalius. The pituitary gland, it is connected to this particular part of the brain that is called as a hypothalamus by means of a connective tissue. That particular connective tissue stalk, it is called as infundibular stalk. That is called as a infundibular stalk. की हा जो पर्टिक्युलर स्टॉक तुम्हाला दिसून राहिला, की जो पर्टिक्युलर स्टॉक या पिट्युटरी ग्लँडला या हायपोथॅलॅमस सोबत कनेक्ट करतो, या पर्टिक्युलर स्टॉकचा शेप हा फनेल सारखा आहे. या स्टॉकचा शेप हा फनेल सारखा आहे आणि फनेलला बायोलॉजीमध्ये इनफंडिबुलम म्हणतात. फनेलला बायोलॉजीमध्ये इनफंडिबुलम म्हणतात. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर स्टॉक इट इज कॉल्ड ॲज इनफंडिबुलर स्टॉक, किंवा तो पर्टिक्युलर स्टॉक या पिट्युटरी ग्लँडला कनेक्ट करतो, म्हणून दिस पर्टिक्युलर स्टॉक इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हायपोफायझियल स्टॉक. It is called as a hypophyseal stalk. So this particular pituitary gland, it is connected to this particular part of the brain which is called as hypothalamus by means of a connective tissue stalk. That stalk it is called as infundibular stalk, or this particular stalk it is called as a hypophyseal stalk. आता general information पाहू की बा ही gland असते कशी. So this particular pituitary gland, it is a small sized gland. The color of the gland, it is grayish. The color of the gland, it is grayish. The shape of this particular pituitary gland, it is the P shape. म्हणजे वाटाण्यासारखी ही particular gland इथे present आहे. So the color of this particular gland, it is grayish. The shape of this particular pituitary gland, it is P shape. It is a small sized gland. It is a small sized gland. Again, this particular pituitary gland, if it is observed by measurement, the length of the gland, it is about 10 millimeters. The breadth of this particular gland, it is about 6 millimeters. The thickness of this particular pituitary gland is 3 millimeters. So the measurement of this particular pituitary gland is a 10 by 6 by 3 millimeters. So 10 is length, 6 is breadth, and 3 is thickness. All it is in mm, millimeter. So 10 mm is length, 6 mm is breadth, 3 mm is thickness, and the weight of this particular pituitary gland is about 0.6 gram. The weight of this particular pituitary gland, it is about 0.6 gram. But this particular pituitary gland, it is slightly larger in adult female than adult male. की दोन्ही मेल आणि फिमेलचं सपोज फॉर एक्झाम्पल एज सारखं असेल, जवळजवळ वेट पण सारखं असेल, तर फिमेलमध्ये ह्या पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँडचं वेट थोडं जास्त असते अडल्ट मेलपेक्षा. So the weight of this particular pituitary gland, it is slightly larger or more in adult female than adult male. आता आपण या पिट्युटरी ग्लँडच्या स्ट्रक्चर मध्ये जाऊ की या पिट्युटरी ग्लँड मध्ये काय दिसेल. Structurally, this particular pituitary gland, it shows the presence of two parts, the anterior part and the posterior part. हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे तो अँटेरियर पार्ट आहे, हा जो तो पर्टिक्युलर पार्ट आहे पिट्युटरी ग्लँडचा तो पोस्टिरियर पार्ट. आता याला अँटेरियर का म्हणायचं, कारण दिस पर्टिक्युलर अँटेरियर पार्ट ऑफ द पिट्युटरी ग्लँड, इफ इट इज ऑब्झर्व्ड इन एम्ब्रियॉनिक कंडिशन, if it is observed in embryonic condition, it is the outgrowth of buccal cavity or buccal chamber, the anterior outgrowth. Hence this particular part, it is called as anterior part. So या पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँडचा हा इथून एवढा जो पार्ट आहे हा एम्ब्रियॉनिक कंडिशन मध्ये बकल कॅव्हिटी मधून, बकल चेंबर मधून आउटग्रोथ झाला, वरच्या साइडला गेला. That particular pouch in embryonic condition of this particular anterior lobe of the pituitary gland, it is called as a Rathke's pouch. That is called as Rathke's pouch. And the posterior part of this particular pituitary gland, it is the posterior extension of the part of the brain that is called as a hypothalamus. म्हणजे एक पार्ट वर गेला, दुसरा पार्ट खाली गेला.
वर गेला म्हणजे अँटेरियर साईडला गेला, खाली गेला म्हणजे पोस्टिरियर साईडला गेला. हे केव्हा झालं? एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये. म्हणजे मी माझ्या आईच्या युटेरसमध्ये असताना हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे हा बकल कॅव्हिटीचं अँटेरियर एक्सटेन्शन होतं आणि हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे तो हायपोथॅलॅमसचं पोस्टेरियर एक्सटेन्शन होतं. म्हणून या पार्टला काय म्हणतो आपण? अँटेरियर पार्ट. या पार्टला काय म्हणतो आपण? पोस्टेरियर पार्ट. याला एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये काय म्हणायचे? रॅथकेस पाउच. That is called as Rathke's pouch. So the pituitary gland structurally it is differentiated into two parts. They are the anterior part and the posterior part. The anterior part of this particular pituitary gland it is called as the adenohypophysis. The anterior part of this particular pituitary gland it is called as adenohypophysis, and the posterior part of this particular pituitary gland it is called as neurohypophysis. म्हणजे ही पिट्युटरी ग्लँड सरळ सरळ किती पार्ट्समध्ये डिफरन्शिएट झाली? दोन. कोणत्या दोन पार्टमध्ये डिफरन्शिएट झाली? एक पार्ट आहे ॲडिनोहायपोफायसिस आणि दुसरा पार्ट आहे न्यूरोहायपोफायसिस. मग ॲडिनोहायपोफायसिस कशाला म्हणायचे? द अँटेरियर पार्ट ऑफ द पिट्युटरी ग्लँड इट इज कॉल्ड ॲज ॲडिनोहायपोफायसिस. इट इज ग्लँड्युलर अँड वॉस्क्युलर इन नेचर. इट इज ग्लँड्युलर अँड वॉस्क्युलर इन नेचर. म्हणजे हा पर्टिक्युलर पार्ट पिट्युटरी ग्लँडचा, ज्याला आपण ॲडिनोहायपोफायसिस म्हणतो, हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे हा सेल्युलर पार्ट आहे की ज्या पर्टिक्युलर सेल्युलर पार्टकडून म्हणजे सेल्सकडून हार्मोन सिक्रेट होईल, प्रोड्यूसही होईल आणि सिक्रेटही होईल. म्हणून याला काय म्हणतो आपण? ग्लँड्युलर. अँड दिस पर्टिक्युलर पार्ट इट इज रिचली सप्लाइड विथ ब्लड वेसल्स. की याच्या आतमध्ये सेल्स तर प्रेझेंट आहेच, पण ऑल दिस पर्टिक्युलर सेल्स और मोस्ट ऑफ द सेल्स ऑफ दिस पर्टिक्युलर अँटेरियर पार्ट which is called as adenohypophysis, they are richly supplied with blood vessels. म्हणून याला काय म्हणतो आपण? वॉस्क्युलर. So the anterior part of this particular pituitary gland it is glandular and vascular. That glandular and vascular part which produce the hormone and secrete the hormone into the blood, such particular part of this particular pituitary gland it is called as adenohypophysis. It is called as adenohypophysis. आता दुसरा पहा, the second part of this particular pituitary gland it is called as a neurohypophysis. मग neurohypophysis म्हणजे काय? The neurohypophysis it is a non-glandular and vascular part of the pituitary gland. It is a non-glandular and vascular part of the pituitary gland. याचं meaning काय की हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे या पिट्युटरी ग्लँडचा हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे या पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँडचा हा नर्व फायबर्स पासून बनलेला आहे. दे आर कॉल्ड एज न्यूरोसिक्रेटरी सेल्स. पण मी काय म्हटलं? न्यूरोसिक्रेटरी सेल्स. स्वतःचे सेल्स नाही आहे, ते सेल्स कोणाचे सेल्स आहे? हायपोथॅलॅमसचे सेल्स आहे. म्हणजे हार्मोन कोणाला तयार करावं लागेल? हायपोथॅलॅमसला. इथे हार्मोन येईल आणि हार्मोन आल्यानंतर इथून सिक्रेट होईल. म्हणजे इथे या पर्टिक्युलर पार्टला स्वतःची सेल्स नाही आहे, म्हणजे हार्मोन्स या पर्टिक्युलर पार्टमध्ये तयार होत नाही. पण हार्मोन एकदा इथे आल्यानंतर इथे ब्लड वेसल्स असल्यामुळे ते पर्टिक्युलर हार्मोन्स त्या ब्लड वेसल मधून बॉडीला ट्रान्सफर होईल. म्हणून द नॉन ग्लँड्युलर पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँड which is vascular in nature is called as a neurohypophysis. So one is called as adenohypophysis, the another it is called as a neurohypophysis. Adenohypophysis. The adenohypophysis it constitute about 75% of the total pituitary gland. The adenohypophysis it constitute about 75% of the total pituitary gland. म्हणजे या पूर्ण पिट्युटरी ग्लँड पैकी 75% पिट्युटरी ग्लँडचा हा पार्ट असतो. दॅट इज कॉल्ड एज adenohypophysis. And the neurohypophysis it constitute about 25% of the total pituitary gland. म्हणजे या पूर्ण पिट्युटरी ग्लँडला जर मी 100% समजलो असेल तर या पिट्युटरी ग्लँडच्या या अँटेरियर पार्टला म्हणजे ॲडिनोहायपोफायसिसला मला किती सांगावं लागेल? 75% पार्ट. आणि याच पिट्युटरी ग्लँडचा एवढा जर पार्ट असेल तर मला किती सांगावं लागेल? 25% ऑफ द 100% पिट्युटरी ग्लँड. तर हा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज ॲडिनोहायपोफायसिस. आता आपल्याला या पूर्ण एवढ्या पार्टला, ज्याला आपण ॲडिनोहायपोफायसिस म्हणतो, याला आपल्याला आता शो करायचं आहे की याच्यात अजून काय प्रेझेंट आहे. The adenohypophysis. The adenohypophysis again it is differentiated into three parts. The adenohypophysis again it is differentiated into three parts. They are the pars tubralis, the pars distalis, and the pars intermedia. The pars tubralis, the pars distalis, and the pars intermedia. The tube-like part of this particular adenohypophysis. The tube-like part of this particular adenohypophysis it is called as a pars tubralis.
It is called as pars tuberalis, where this particular pars tuberalis, it is nothing but it is the connection of this particular anterior lobe or adenohypophysis with the hypothalamus. This particular part of this particular adenohypophysis do not produce and do not secrete any hormone. That particular part it is called as a pars tuberalis. The another part it is called as a pars distalis. याला म्हणतो आपण pars distalis. This particular pars distalis, it is a large and very important part of the adenohypophysis or pituitary gland. Where this particular pars distalis, it is pars distalis. Distal म्हणजे lower, pars म्हणजे part. इथे पण पार्स ट्युबरॅलिस म्हणजे पार्स म्हणजे पार्ट आणि ट्यूब सारखा आहे म्हणून ट्युबरॅलिस. So lower part of this particular adenohypophysis, it is called as a pars distalis. This particular pars distalis, it is a very important part of this particular adenohypophysis. Is the reason is that this particular pars distalis, because it is made up of glandular cells, this particular part it produce and secrete the hormone. It produce and secrete the hormone. So हा part आहे that is called as pars tuberalis, हा part आहे pars distalis. The another part of this particular adenohypophysis, it is called as pars intermedia. It is called as pars intermedia. So pars intermedia, it is a part of the adenohypophysis. The characteristic feature of this particular pars intermedia is that this particular pars intermedia in human is poorly developed. In human is poorly developed and that has no function. की या पर्टिक्युलर पार्स इंटरमिजियाला आपण ॲडिनोहायपोफायसिसचा पार्ट म्हणतो. पण हा जो पार्स इंटरमिजिया पार्ट आहे हा आपल्या पिट्युटरी ग्लँडमध्ये, ह्युमन पिट्युटरी ग्लँडमध्ये तेवढा डेव्हलप्ड नाही असेल तर इनडायरेक्टली त्या पार्स इंटरमिजियाकडून कोणताही हार्मोन तयार होत नाही. द थिंग इज द पार्स इंटरमिजिया इज कनेक्टेड टू द पार्स नर्वोजा. म्हणजे पार्स इंटरमिजिया हा या न्यूरोहायपोफायसिस सोबत म्हणजे पार्स नर्वोजा सोबत कनेक्टेड आहे. पण हाच पार्स इंटरमिजिया या पार्स डिस्टालिस पासून फार सेपरेट आहे, मध्ये गॅप आहे. सो पार्स intermedia is connected to the pars nervosa, but pars intermedia it is not connected to the pars distalis. In between pars distalis and the pars intermedia there is presence of a gap. That particular gap it is called as cleft. That is called as a cleft. म्हणजे इनडायरेक्टली हा पार्स इंटरमिजिया जर असेल तर तो पोस्टेरियर लोब सोबत म्हणजे पार्स नर्वोजा सोबत म्हणजे न्यूरोहायपोफायसिस सोबत कनेक्टेड आहे. पण हाच पार्स इंटरमिजिया या पार्स डिस्टालिस सोबत कनेक्टेड नाहीये, मध्ये प्रेझेंट आहे गॅप. दॅट पर्टिक्युलर गॅप इट इज कॉल्ड एज द क्लेफ्ट. सो फायनली द पार्स ट्युबरालिस, पार्स डिस्टालिस अँड पार्स इंटरमिजिया टुगेदर इट इज कॉल्ड एज अ ॲडिनोहायपोफायसिस. आता ही गॅप आहे, याच्यामुळे आता आपल्याला काय करावं लागून राहिलं की पार्स ट्युबरालिस अँड पार्स डिस्टालिस दे आर कनेक्टेड. की पार्स ट्युबरालिस आणि पार्स डिस्टालिस असेल तर हे दोघं एकमेकांसोबत कनेक्टेड आहे. सो द पार्स ट्युबरालिस and the pars distalis together forms the lobe. That particular lobe it is called as the anterior lobe. That is called as anterior lobe. मी काय म्हटलं की पार्स ट्युबरालिस आणि पार्स डिस्टालिस हे दोघं एकमेकांसोबत कनेक्टेड आहे, म्हणून या दोनला एकत्र काय म्हणतो आपण लोब. दॅट लोब इट इज कॉल्ड एज अ anterior lobe. That is called as anterior lobe. पण पार्स डिस्टालिस पासून पार्स इंटरमिजिया वेगळा आहे, म्हणून पार्स इंटरमिजिया एकटा. Pars intermedia forms the lobe. That particular lobe it is called as the intermediate lobe. That lobe it is called as intermediate lobe. म्हणजे इथून तर इथपर्यंत कुठला लोब झाला anterior lobe. हा कुठला लोब झाला intermediate lobe. म्हणजे anterior lobe and the intermediate lobe together it is called as adenohypophysis. परत सांगतो, the anterior lobe and the intermediate lobe together it is called as adenohypophysis. आता आपल्याला पाहायचं आहे की या पर्टिक्युलर सगळे जेवढे काही पार्ट दिसतात त्यांच्याकडून कोणते कोणते हार्मोन सिक्रेट होतात. आपण हे जे चॅप्टर डिस्कस करतोय हे चॅप्टर्स मेनली हार्मोन, त्याची ऍक्शन म्हणजे वर्किंग त्याच्यासाठी. मग आता या पर्टिक्युलर अँटेरियर लोब मध्ये दोन पार्ट आहे. कोणते कोणते? पार्स ट्युबरालिस आणि पार्स डिस्टालिस. आता मगाशी मी सांगितलं की पार्स ट्युबरालिस हा पार्ट प्रोडक्टिव्ह पार्ट नाही, तो सिक्रेटरी पण पार्ट नाही आहे, ते कनेक्शन आहे. म्हणजे या पार्स ट्युबरालिस कडून कुठलाही हार्मोन प्रोड्यूसही होणार नाही, सिक्रेटही होणार नाही. पण मेन पार्ट कुठला आहे तर पार्स डिस्टालिस. द पार्स डिस्टालिस ऑफ दिस पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँड,
म्हणजे हा कोणाचा पार्ट आहे? Adenohypophysis. So pars distalis of this particular adenohypophysis of the pituitary gland, it secretes several hormones. The hormones which are secreted from this particular pars distalis are STH, LTH, ACTH, TSH, and hormone that is called as FSH, and the another it is called as LH. हार्मोन्स पहा कुठले कुठले सिक्रेट होऊन राहिले या पर्टिक्युलर पार्स डिस्टॅलिस कडून, म्हणजे ॲडिनोहायपोफायसिसच्या या पार्ट कडून. कुठला पार्ट? पार्स डिस्टॅलिस. कुठला कुठला हार्मोन्स आहे बघा. द फर्स्ट इट इज कॉल्ड ॲज STH, द अनदर इट इज कॉल्ड ॲज LTH, द अनदर इट इज कॉल्ड ॲज ACTH, द अनदर इट इज कॉल्ड ॲज TSH, the another it is called as FSH, and the another it is called as LH. The FSH and the LH, they are collectively called as GTH. They are collectively called as GTH. आता एक एक आपण लॉंग फॉर्म मध्ये पाहू की या पर्टिक्युलर हार्मोन्सला हे असं लिहिलं ते काय लिहिलं. सो फर्स्ट हार्मोन इट इज कॉल्ड एज अ सोमॅटोट्रॉपिक हार्मोन. The first hormone it is called as somatotropic hormone. This hormone it is also called as growth hormone. That is also called as growth hormone. The second hormone it is called as LTH. That is called as a lactotropic hormone, or it is called as a luteotropic hormone, or it is called as a prolactin, or it is called as a prolactin. The another it is called as ACTH. That is called as adrenocorticotropic hormone. That is called as adrenocorticotropic hormone. The another it is called as a TSH. This is called as a thyroid stimulating hormone. Thyroid stimulating hormone. The another it is called as FSH. This is called as a follicle stimulating hormone. Follicle stimulating hormone. The another it is called as a luteinizing hormone. The FSH and the LH म्हणजे follicle stimulating hormone, luteinizing hormone ला आपण पुन्हा कलेक्टिव्हली काय म्हणतो? GTH. that is called as gonadotropic hormone. So these are the various hormones which are secreted from this particular anterior lobe of the pituitary gland, which are secreted from the anterior lobe of the pituitary gland. The various hormones are somatotropic hormone, lactotropic hormone, adrenocorticotropic hormone, thyroid stimulating hormone, follicle stimulating hormone, luteinizing hormone. The FSH and the LH collectively it is called as the GTH, that is called as gonadotropic hormone. So these are the hormones which are secreted from this lobe of the pituitary gland. That lobe it is called as anterior lobe. That is called as anterior lobe. At the second lobe, the second lobe it is called as the intermediate lobe. The intermediate lobe of this particular pituitary gland, which is a part of adenohypophysis in human pituitary, is poorly developed and that has no function. But this particular intermediate lobe of the pituitary gland in lower animals, fishes, amphibians, reptiles, it is well developed. की हा intermediate lobe जो आहे पिट्युटरी ग्लँडचा, तो पर्टिक्युलर आपल्या पिट्युटरी ग्लँड मध्ये जर असेल तर तो पोअरली डेव्हलप्ड आहे, त्याला फंक्शन नाही आहे. पण हाच पर्टिक्युलर इंटरमिजिएट लोब जर असेल तर फिशेस आहे, अँफिबियन्स आहे, रेप्टाइल्स आहे, त्या पर्टिक्युलर ॲनिमल्स मध्ये हा इंटरमिजिएट लोब जर असेल तर डेव्हलप्ड असतो. Where in fishes, in amphibians, in reptiles, this particular intermediate lobe of the pituitary gland secrete one hormone that is called as MSH. That is called as MSH. That is called as a melanophore stimulating hormone or melanocyte stimulating hormone. पुन्हा पहा, melanophore stimulating hormone or melanophore stimulating hormone हा हार्मोन आपल्याकडे प्रोड्यूसही होत नाही आणि सिक्रेटही होत नाही. So the anterior lobe of the pituitary gland in human, it is well developed. That particular well developed part of this particular pituitary gland, which is called as anterior lobe of adenohypophysis, secrete various hormones, and these particular various hormones, they are very important for controlling the other endocrine glands or other body parts. So thus pars tubralis, pars distalis and pars intermedia, together it is called as adenohypophysis. Together it is called as adenohypophysis. आता आपण जो दुसऱ्या पार्टला, the second part, it is called as the neurohypophysis. The posterior part of this particular
pituitary gland, it is called as a neurohypophysis. This particular neurohypophysis, it constitutes about 25% of the total pituitary gland, 25% of the total pituitary gland, and the anterior lobe of the pituitary gland, it is ectodermal in origin, and the neurohypophysis of this particular pituitary gland, it is mesodermal in origin. Hence, the complete pituitary gland, for example, if it is observed, it is with dual origin. काय आहे की माझ्या बॉडीचे जे पर्टिक्युलर पार्ट्स आहे हे एम्ब्रिओच्या 3 लेयर्स पासून तयार झाले, एक्टोडर्म, मिझोडर्म आणि एंडोडर्म. तर हा जो पर्टिक्युलर एवढा पार्ट आहे तो एक्टोडर्म पासून डेव्हलप झाला, एम्ब्रिओनिक, आणि हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे तो मिझोडर्म पासून डेव्हलप झाला. म्हणून हा एक्टोडर्मल इन ओरिजिन आहे आणि हा मिझोडर्मल इन ओरिजिन आहे. म्हणून या पिट्युटरी ग्लँडला काय म्हणतो आपण, ड्युएल ओरिजिन. हा अँटेरियर एक्सटेन्शन आहे बकल कॅव्हिटीचे, हा पोस्टेरियर एक्सटेन्शन आहे हायपोथॅलॅमसचं. म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट वेगळा आहे, फक्त ते दोन्ही पार्ट एकत्र प्रेझेंट आहे, त्याला काय म्हणतो आपण, पिट्युटरी ग्लँड. So, the posterior part of this particular pituitary gland, it is called as a neurohypophysis. This neurohypophysis, it is, or it constitute about 25% of the total pituitary gland, and this particular neurohypophysis does not produce any hormone but secrete two hormones received from hypothalamus. रिसिव्ड फ्रॉम हायपोथॅलॅमस. की या न्यूरोहायपोफायसिस कडे हार्मोन एक पण तयार होत नाही, पण या न्यूरोहायपोफायसिस कडून 2 हार्मोन्स ब्लड मध्ये सिक्रीट होतात, की जे 2 हार्मोन्स हायपोथॅलॅमस कडून घेतलेले असतात. मग या न्यूरोहायपोफायसिस मध्ये आहे काय, तर दिस पर्टिक्युलर न्यूरोहायपोफायसिस अगेन इट कन्सिस्ट ऑफ सिंगल पार्ट, दॅट पार्ट इट इज कॉल्ड एज अ पार्स नर्वोजा. जसं या पर्टिक्युलर ॲडिनो हायपोफायसिस मध्ये 3 पार्ट होते, पार्स ट्युबरॅलिस, पार्स डिस्टालिस आणि पार्स इंटरमिजिया. तसं या न्यूरोहायपोफायसिस मध्ये फक्त एकच पार्ट आहे, अँड दॅट पर्टिक्युलर पार्ट ऑफ दिस न्यूरोहायपोफायसिस इट इज कॉल्ड एज अ पार्स नर्वोजा. That is called as pars nervosa, and this particular pars nervosa or neurohypophysis forms a lobe. That particular lobe it is called as a posterior lobe. पार्स ट्युबरॅलिस, पार्स डिस्टालिसला काय म्हटलेलं आहे आपण, अँटेरियर लोब. पार्स इंटरमिजियाला काय म्हटलेलं आहे आपण, इंटरमिजिएट लोब. जर हा अँटेरियर लोब असेल, हा इंटरमिजिएट लोब असेल, तर हा पोस्टेरियर लोब असायला पाहिजे. म्हणून यालाच आपण न्यूरोहायपोफायसिस म्हणतो, यालाच आपण पार्स नर्वोजा म्हणतो, यालाच आपण पोस्टेरियर लोब म्हणतो. मग या न्यूरोहायपोफायसिस मध्ये आहे काय, तर दिस पर्टिक्युलर न्यूरोहायपोफायसिस इंटरनली इफ इट इज ऑब्झर्व्ड, दिस शोज द प्रेझेन्स ऑफ एक्झॉनिक फायबर्स. इट शोज द प्रेझेन्स ऑफ एक्झॉनिक फायबर्स. तुम्हाला न्यूरॉन समजतो की एका न्यूरॉनला 3 पार्ट असतात, सायटॉन, डेंड्रॉन आणि एक्झॉन. डेंड्रॉन या हायपोथॅलॅमस मध्ये प्रेझेंट आहे, सायटॉनला आपण सेल बॉडी म्हणतो, आणि एक्झॉन जो लॉंग एंड असतो न्यूरॉनचा त्याला एक्झॉन म्हणतो, शॉर्ट एंड असतो त्याला डेंड्रॉन म्हणतो, जिथे न्यूक्लियस प्रेझेंट आहे त्याला सायटॉन म्हणतो. तर या पर्टिक्युलर न्यूरोहायपोफायसिस मध्ये ते जे नर्व सेल्स आहे, ज्यांना आपण न्यूरॉन्स म्हणू शकतो, त्या पर्टिक्युलर नर्व सेलची जे एंड्स आहे, लॉंग एंड्स आहे, ते इथे प्रेझेंट असतात. दे आर कॉल्ड एज अ एक्झॉनिक फायबर. सो दिस पर्टिक्युलर न्यूरोहायपोफायसिस इट कन्सिस्ट ऑफ nerve fibers or axonic ends. The ends of this particular axon, they are star shaped, and this particular star shaped ends of this particular axon, they are called as Hering bodies. They are called as Hering bodies, where the function of this particular Hering body is to store the hormones received from hypothalamus. Is to store the hormones received from hypothalamus. म्हणजे या एक्झॉननी ते पर्टिक्युलर हार्मोन्स कॅरी करायचे, या हेरिंग बॉडी मध्ये ते स्टोअर करायचे. अँड दिस पर्टिक्युलर न्यूरोहायपोफायसिस अगेन इट इज वॉस्क्युलर इन नेचर. म्हणजे इथे ब्लड वेसल्स पण प्रेझेंट आहे. म्हणजे हेरिंग बॉडी मध्ये प्रेझेंट असलेले जे हार्मोन्स आहे, इथून ते ब्लड मध्ये जाईल, ब्लड मधून ते टार्गेट पर्यंत जाईल. Besides this particular axonic fibers, this particular neurohypophysis, it shows the presence of other cells. They are called as the pituocytes and the neuroglial cells. Pituocytes and the neuroglial cells. जसं इथे आपण कोणते सेल्स प्रेझेंट आहे ते पाहायचं जर असेल तर आपल्याला हिस्टॉलॉजी मध्ये जावं लागेल. कोणत्या पार्टसाठी, अँटेरियर पार्टसाठी. पण या पोस्टेरियर पार्टसाठी आपल्याला आता इथे सेल्स दिसत आहे, कसे की पिट्युसाइड्स प्रेझेंट आहे, न्यूरोग्लियल सेल्स प्रेझेंट आहे, नर्व फायबर्स प्रेझेंट आहे, म्हणजे एक्झॉनिक एंड्स प्रेझेंट आहे, हेरिंग बॉडीज प्रेझेंट आहे. द फंक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर न्यूरोग्लियल सेल्स which are associated with this particular axonic fibers is to support and protect this particular axonic fibers.
is to support and protect this particular axonic nerve fiber. So pituitarides, neuroglial cells, axonic fibers and blood vessels. And blood vessels together it is called as a neurohypophysis. परत एकदा पहा की this particular neurohypophysis, which is again called as a pars nervosa, which is again called as posterior lobe, it shows the presence of axonic fibers. The ends of this particular axonic fibers are star shaped. They are called as herring bodies. The function of this particular herring body is to collect and store the hormones which are received from hypothalamus and secrete into the blood vessels. Secrete into the blood vessels. Besides this particular nerve fibers, there is presence of pituitarides and there is presence of neuroglial cells. The pituitarides and the neuroglial cells, they are the supporting cells. Hence, the neurohypophysis never produce any hormone, but secreted two hormones into the blood which are received from hypothalamus. The two hormones which are secreted from this particular posterior lobe of the pituitary gland or neurohypophysis, they are the oxytocin and the another it is called as ADH. They are the oxytocin and another it is called as ADH. The oxytocin हा तर full formच आहे, पण ADH it is called as antidiuretic hormone. That is called as antidiuretic hormone. So these are the hormones which are secreted from this particular pituitary gland. The various hormones which are secreted from this particular pituitary gland are STH, LTH, ACTH, TSH, FSH, LH, MSH, oxytocin and the ADH. दोन पार्ट या पिट्युटरी ग्लँड मध्ये कोणते, तर अँटेरियर पार्ट आणि पोस्टेरियर पार्ट. अँटेरियर पार्ट इज कॉल्ड एज ॲडिनोहायपोफायसिस, पोस्टेरियर पार्ट इट इज कॉल्ड एज न्यूरोहायपोफायसिस. ॲडिनोहायपोफायसिस मध्ये किती पार्ट्स, तीन. पार्स ट्युबरॅलिस, पार्स डिस्टॅलिस, पार्स इंटरमिजिया. न्यूरोहायपोफायसिस मध्ये किती पार्ट, एकच पार्ट, दॅट इज कॉल्ड एज अ पार्स नर्वोजा. पार्स ट्युबरॅलिस, पार्स डिस्टॅलिस एकमेकांसोबत कनेक्टेड आहे म्हणून या दोनला काय म्हणतो आपण, अँटेरियर लोब. पार्स इंटरमिजिया या अँटेरियर लोब पासून वेगळा आहे, मध्ये गॅप आहे म्हणून या पार्स इंटरमिजियाच्या लोबला काय म्हणतो आपण, इंटरमिजिएट लोब. त्याच्यानंतर न्यूरोहायपोफायसिस मध्ये पार्स नर्वोजा हा एकटा पार्ट आहे म्हणून त्याच्या लोबला काय म्हणतो आपण, पोस्टेरियर लोब. सो दिस पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँड finally show three lobes: the anterior lobe, the intermediate lobe and the posterior lobe. सगळ्यात मेन पार्ट या पिट्युटरी ग्लँडचा कोणता जर असेल तर अँटेरियर लोब. का, कारण दिस पर्टिक्युलर पार्ट ऑफ द पिट्युटरी ग्लँड इट प्रोड्यूस द हार्मोन अँड सिक्रेट द हार्मोन. इंटरमिजिएट लोब आपल्याकडे तर वेल डेव्हलप नाही आहे, हार्मोन पण प्रोड्यूस होत नाही, त्याच्यामुळे तो डिस्कस करण्यात काही इम्पॉर्टन्स नाही. पोस्टेरियर लोब जर असेल तर तो हार्मोन प्रोड्यूस करत नाही पण दोन हार्मोन सिक्रेट करतो. ते जे दोन हार्मोन सिक्रेट होईल त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला जायचं आहे. पण या पर्टिक्युलर अँटेरियर लोब मध्ये हार्मोन प्रोड्यूसही होत आहे, हार्मोन सिक्रेटही होत आहे. म्हणून या अँटेरियर लोबचं आपण आता सेक्शन घेणार, ट्रान्सव्हर्स सेक्शन घेणार आणि या अँटेरियर लोब मध्ये कोणते कोणते सेल्स प्रेझेंट असतात ते ऑब्झर्व करणार. म्हणून आता आपण या पार्टला जाऊ, दॅट इज द ट्रान्सव्हर्स सेक्शन ऑफ अँटेरियर लोब ऑफ द पिट्युटरी ग्लँड. ट्रान्सव्हर्स सेक्शन ऑफ अँटेरियर लोब ऑफ द पिट्युटरी ग्लँड म्हणजे इनडायरेक्टली आपण स्टडी करणार आता हिस्टॉलॉजी ऑफ पिट्युटरी ग्लँड. आता हा पर्टिक्युलर सेक्शन आपण अँटेरियर लोबचा पूर्ण पिट्युटरी ग्लँडचा हा सेक्शन नाही. हा पर्टिक्युलर सेक्शन फक्त कुठल्या पार्टचा आहे, अँटेरियर लोबचा आहे, पिट्युटरी ग्लँडचा. चला ऑब्झर्व करा. In transverse section, the anterior lobe of the pituitary gland shows the presence of a tissue. That particular tissue it is called as a connective tissue. That is called as connective tissue. This particular connective tissue it is richly supplied with blood vessels and nerve endings. कि या connective tissue मध्ये blood vessels present and nerve endings present आहे. Besides this particular blood vessels and nerve endings which are present in this particular connective tissue, this particular anterior lobe of the pituitary gland shows the presence of two different types of cells. Shows the presence of two different types of cells. The two different types of cells which are present in the lobe, anterior lobe of the pituitary gland, they are called as the chromophils. The another they are called as the chromophobes. They are the chromophils and the chromophobes. पहिल्यांदा आपण पाहू chromophobes आणि नंतर पाहू आपण chromophils. मग chromophobes म्हणजे काय? Chromo means color आणि phobic म्हणजे hating. की कुठलाही मी सेक्शन घेतलेला असेल आणि त्या सेक्शन मधले मला जर सेल्स पाहायचे असेल तर मला स्टेन करावं लागते.
म्हणजे तो पर्टिक्युलर सेक्शन मला कलर करावा लागतो. जोपर्यंत मी कलर करत नाही तोपर्यंत मला ते सगळे सेल्स त्या पर्टिक्युलर पार्ट मधले किंवा त्या सेक्शन मधले दिसत नाही. मग आता या पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँडच्या अँटेरियर लोब मधले असे काही सेल्स आहे की जे पर्टिक्युलर सेल्स कुठलाही स्टेन दिल्यानंतर ते सेल्स कलर होत नसेल, म्हणजे स्टेन होत नसेल, स्टेन हेट करत असेल, तर अशा सेल्सला कोणते सेल्स म्हणावं लागेल आपल्याला? क्रोमोफोर्स. So the anterior lobe of the pituitary gland shows the presence of two different types of cells. They are the chromophobes and the chromophils. मग आता हे chromophobes बघा. These particular chromophobes, they are the smaller cells. They are the irregular cells. They show the presence of nucleus. Around the nucleus, there is presence of granular cytoplasm. These cells, they are present either in the form of chain, or these particular cells, they are present in the form of groups, and they are scattered throughout the anterior lobe of the pituitary gland. Such particular cells, they are called as the chromophobes. असे सेल्स की जे पर्टिक्युलर सेल स्टेन होत नाही, ते स्मॉल साइजचे आहे, शेप त्यांचा इरेग्युलर आहे, न्यूक्लियस प्रेझेंट आहे, सायटोप्लाझम प्रेझेंट आहे, तो पण ग्रॅन्युलर प्रेझेंट आहे. एकतर ते चेन मध्ये प्रेझेंट आहे, नाहीतर ते ग्रुप मध्ये प्रेझेंट आहे, आणि कुठलाही हार्मोन सिक्रेट करत नसेल, तर सच पर्टिक्युलर सेल्स दे आर कॉल्ड एज द क्रोमोफोब्स. They are called as chromophobes. So these are the chromophobes. Either they are present in the form of chain, or these are present in the form of groups. These are the immature cells. Upon maturity, either they are converted into basophils or they are converted into acidophils, and the acidophils and the basophils, they are collectively called as chromophils. हे जे सेल्स आहे हे इमॅच्युअर सेल्स आहे, हे एकदा मॅच्युअर झाले की एकतर ते बेझोफिल्स मध्ये कन्वर्ट होईल, नाही तर मग ऍसिडोफिल्स मध्ये कन्वर्ट होईल. बेझोफिल्स आणि ऍसिडोफिल्स तर मध्ये कन्वर्ट जर होत असेल तर या पर्टिक्युलर सेल्सला आपल्याला इमॅच्युअर सेल्स म्हणावं लागेल. अनदर सेल्स दे आर कॉल्ड एज द क्रोमोफिल्स. मग क्रोमोफिल्स कसे? तर दिस पर्टिक्युलर क्रोमोफिल्स दे आर द कलर टेकिंग सेल्स. म्हणजे या पर्टिक्युलर सेल्सला आपण जर कलर तयार करून दिला, म्हणजे स्टेन दिला, ऍसिडिक स्टेन आहे, बेसिक स्टेन आहे, असं जर दिला तर नॅचरली, फॉर एक्झाम्पल, दिस पर्टिक्युलर सेल्स दे कलर, शो कलर, hence these particular cells are called as the chromophils. इथे वर्ड आहे chromophils. फिलिक म्हणजे लव्हिंग आणि क्रोमो म्हणजे कलर. So these are called as the chromophils. These particular chromophils, on the basis of staining property, on the basis of staining property, these particular chromophils, they are of two different types. They are the acidophils and the basophils. They are the acidophils and the basophils. एक आहे ऍसिडोफिल्स आणि दुसरे आहे बेझोफिल्स. मग ऍसिडोफिल्स काय आहे? द ऍसिडोफिल्स दे आर द स्मॉलर सेल्स विथ कंपॅरिझन टू बेझोफिल्स. म्हणजे बेझोफिल्सला कम्पेअर जर या ऍसिडोफिल्स सोबत कम्पेअर केलं तर बेझोफिल्स हे मोठे आहे, ऍसिडोफिल्स हे छोटे आहे. The acidophils, they are present in the center of the anterior lobe of the pituitary gland. They are small in size. They show the presence of nucleus. The nucleus is surrounded by granular cytoplasm, and the cells which are present in the center of the anterior lobe of the pituitary gland, they secrete two hormones. The one it is called as STH, the another it is called as LTH. The one it is called as STH, the another it is called as LTH. STH, it is called as a somatotropic hormone. LTH, it is called as a lactotropic hormone or luteotropic hormone. तर हे आहे ऍसिडोफिल्स, यांच्याकडून दोन हार्मोन सिक्रेट होईल. The another cells, they are called as the basophils. The basophils, comparatively, they are the larger cells. They are present towards the periphery. हे सेंटर मध्ये असेल तर हे पेरिफेरीला असतात basophils. These particular basophils, they are the larger cells. They show the presence of nucleus. Nucleus is surrounded by cytoplasm, and these particular basophils, they secrete various hormones like TSH, ACTH, and GTH. TSH, ACTH, and GTH. TSH, it is a thyroid stimulating hormone. ACTH, it is adrenocorticotropic hormone. The GTH, it is a gonadotropic hormone. So three hormones are secreted from basophils, two hormones are secreted from the acidophils, and these particular chromophobes, they are the immature cells. They do not produce and secrete hormones. Upon maturity, they are either converted into the basophils or they are converted into the acidophils.
Either they are converted into the बेझोफिल्स और दे आर कन्वर्टेड इनटू द ऍसिडोफिल्स. म्हणजे ऍसिडोफिल्सचे हे 2 हार्मोन्स आहेत, बेझोफिल्सचे हे 3 हार्मोन्स आहेत. आता आपल्याला या पर्टिक्युलर हार्मोन्सच्या प्रॉपर्टीज मध्ये जायचं की हे हार्मोन्स माझ्या बॉडीमध्ये काय करणार. So this is the gland, that particular gland it is called as pituitary gland. So this particular pituitary gland, for the first time it was studied by Vesalius. According to Vesalius, this particular pituitary gland, it is of dual origin. It is of dual origin. म्हणजे या पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँडचे जे 2 पार्ट आहे, ॲडिनो हायपोफायसिस आणि न्यूरो हायपोफायसिस, हे वेगवेगळ्या 2 एम्ब्रियोच्या लेयर्स पासून डेव्हलप झालेले आहे. सो ग्लँड इट इज कॉल्ड एज pituitary gland. It is also called as a hypophysis. Now we will discuss the another part of the pituitary gland, that is the importance of hormones of pituitary gland. म्हणजे पिट्युटरी ग्लँड कडून जे हार्मोन सिक्रेट झाले ते पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँडचे हार्मोन्स माझ्या बॉडीमध्ये काय वर्क करतात, कशासाठी वर्क करतात, तो पार्ट आपल्याला आता सुरू करायचा आहे. दॅट इज द हार्मोन्स ऑफ द पिट्युटरी ग्लँड. सो आपल्याला स्ट्रक्चरमध्ये माहीत झालं की ही पिट्युटरी ग्लँड असेल तर त्या पिट्युटरी ग्लँडला 3 लोब्स आहेत. अँटेरियर लोब आहे, इंटरमिजिएट लोब आहे आणि पोस्टेरियर लोब आहे. अँटेरियर लोबकडून हार्मोन सिक्रेट होतात STH, LTH, TSH, ACTH अँड GTH. इंटरमिजिएट लोब जो आहे तो माझ्याकडे पोअरली डेव्हलप्ड आहे, त्याच्याकडे हार्मोन तयार होणार नाही. पण जर फिशेस, अँफिबियन्स, रेप्टाइल्स असेल तर त्या ॲनिमल्समध्ये एक हार्मोन सिक्रेट होतो, दॅट इज कॉल्ड ॲज MSH. त्याचा पण रोल आपल्याला पाहायचा आहे. पोस्टेरियर लोब जर असेल तर त्या पोस्टेरियर लोबकडे हार्मोन एक पण माझ्या तयार होत नाही, पण 2 हार्मोन्स सिक्रेट होतात की जे 2 हार्मोन्स हायपोथॅलॅमस कडून रिसीव्ह केलेले असतात. तर एक एक हार्मोन आपण जाऊ. द फर्स्ट हार्मोन ऑफ दॅट पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँड, anterior lobe, it is called as STH. That is called as STH. So this is the STH. This hormone it is called as somatotropic hormone. This hormone it is also called as GH. That is also called as growth hormone. This particular hormone, its secretion, it is controlled by the factor of the hypothalamus. The factor it is called as GHRF and GHIF. GHRF it is called as growth hormone releasing factor. And GHIF it is called as growth hormone inhibiting factor. म्हणजे ग्रोथ हार्मोन रिलीजिंग फॅक्टर जर त्या पिट्युटरी ग्लँडच्या अँटेरियर लोबकडे येत असेल तर हा हार्मोन सिक्रेट होईल. जर ग्रोथ हार्मोन इनिबिटिंग फॅक्टर जर त्या पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँडच्या अँटेरियर लोबकडे येत असेल तर हा हार्मोन सिक्रेट होणं त्याचं बंद होईल. सो द हार्मोन इट इज कॉल्ड एज somatotropic hormone. So this particular hormone it is important for cell division as well as it is important for the growth of the muscles, bones, etc. As well, this particular hormone it controls the process of protein synthesis. But the important property of this particular hormone is that if this particular growth hormone, if it is secreted less in child, की तो जर हार्मोन फॉर एक्झाम्पल लहान मुलांमध्ये कमी जर सिक्रेट झाला तर दॅट डेव्हलप्स द ड्वार्फिझम, दॅट इज कॉल्ड ॲज निजेट. की हा हार्मोन लहान मुलांमध्ये कमी झाला तर त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलची हाईट वाढणार नाही, तो शॉर्ट दिसेल, डॉर्फ दिसेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ पिट्युटरी डॉर्फिझम. But the same hormone, for example, if in that particular child, if it is more secreted, then the height of that particular child, it is more than that of the normal. That is called as gigantism. That is called as gigantism. Child's मध्ये, children's मध्ये, adults मध्ये. In adults, for example, this particular growth hormone, for example, if it is more secreted, the person, it becomes huge. It looks like a gorilla. And that particular condition of that particular individual due to secretion, more secretion of the growth hormone, it is called as acromegaly. That is called as acromegaly. And the same hormone, for example, growth hormone, if it is less secreted in the adult, the person, for example, it looks early oldness. And that is called as Simon's disease. That is called as Simon disease. So this is the first hormone. That hormone it is called as STH. So this particular STH, it is the somatotropic hormone. It is secreted by the acidophils of pars distalis of anterior lobe of pituitary gland. This is secreted by acidophils of pars distalis of anterior lobe of pituitary gland. Cells कोणते तर acidophils, part कोणता तर pars distalis, lobe कोणता तर anterior lobe आणि gland कोणती तर pituitary gland. So this is the first hormone.
So this particular hormone mostly or mainly it controls the growth of the body, it regulates the growth of the body. Hence this particular STH, somatotropic hormone, it is popularly called as a GH, it is called as a growth hormone. The another hormone it is called as LTH, that is called as a luteotropic hormone, or this is also called as a lactotropic hormone, or it is popularly called as a prolactin. It is called as prolactin. So this particular hormone it is called as LTH. It is secreted by acidophils of pars distalis of anterior lobe of pituitary gland. Cells कोणते तर acidophils. Part कोणता तर पार्स डिस्टालिस, लोब कोणता तर anterior lobe आणि gland कोणती तर pituitary gland. The secretion of this particular hormone again it is controlled by two factors of the hypothalamus. The two factors of the hypothalamus are PRF and PIF, म्हणजे prolactin releasing factor and prolactin inhibiting factor. हा हार्मोन पिट्युटरी ग्लँडला तयार करायचा असेल तर हायपोथॅलॅमस कडून फॅक्टर यावं लागेल PRF, आणि या हार्मोनचं प्रोडक्शन जर पिट्युटरी ग्लँडला बंद करायचं असेल, स्टॉप करायचं असेल तर हायपोथॅलॅमस कडून फॅक्टर यावं लागेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ PIF, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग फॅक्टर. मग हा हार्मोन करतो काय तर दिस पर्टिक्युलर हार्मोन इट कंट्रोल्स द ग्रोथ ऑफ द मॅमरी ग्लँड सो दॅट द मॅमरी ग्लँड इट प्रोड्यूस मिल्क आफ्टर चाइल्ड बर्थ. म्हणजे इनडायरेक्टली माझा बर्थ झाल्यानंतर जर मॅमरी ग्लँडकडे माझ्या आईचे फॉर एक्झाम्पल जर मिल्क प्रोड्यूस झालं असेल तर दॅट पर्टिक्युलर हार्मोन इट इज रिस्पॉन्सिबल, दॅट पर्टिक्युलर हार्मोन इट इज कॉल्ड ॲज prolactin, that is again called as LTH, that is called as the lactotropic hormone. So this is the second hormone which is of acidophils. So two hormones are secreted by the acidophils. The one it is called as STH, the another it is called as LTH. The another it is called as the TSH, that is called as the thyroid stimulating hormone. This is called as thyroid stimulating hormone. So again this particular hormone it is produced and secreted by बेझोफिल्स ऑफ पार्स डिस्टलिस ऑफ अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लँड. आता सेल्स बदलले, सेल्स कोणते आहे तर बेझोफिल्स आहे, पार्ट कोणता आहे तर तोच आहे, दॅट इज पार्स डिस्टलिस. लोब कोणता आहे तर अँटेरियर लोब आहे आणि ग्लँड कोणती आहे तर पिट्युटरी ग्लँड आहे. म्हणजे हे दोन जे हार्मोन्स आहे हे ॲसिडोफिल्सचे आहे आणि हे जे तीन हार्मोन्स आहे हे बेझोफिल्सचे आहे. So the hormone it is called as the TSH. So this particular hormone it is secreted from the pituitary gland, reach up to the thyroid gland, and this particular hormone controls the normal growth of the thyroid gland. Or if this particular hormone, for example, if it is disturbed, now that particular person it may face the problems of hypothyroidism or hyperthyroidism. की जर हा हार्मोन फॉर एक्झाम्पल जर डिस्टर्ब होत असेल तर नॅचरली ती पर्टिक्युलर ग्लँड दोन कंडिशन शो करेल. द वन इट इज कॉल्ड ॲज अ हायपरथायरॉइडिझम, द अनदर इट इज कॉल्ड ॲज अ हायपोथायरॉइडिझम. सो द हार्मोन which controls or regulates the thyroid gland, that particular hormone which is secreted by the pituitary gland, the anterior lobe, the pars distalis, the cells are called as the basophils, the hormone it is called as the TSH, the another it is called as the ACTH, that is called as adrenocorticotropic hormone. That is called as adrenocorticotropic hormone. So this particular hormone it is the adrenocorticotropic hormone. This particular hormone it is again produced and secreted by basophils of pars distalis of anterior lobe of pituitary gland, where this particular hormone it controls the gland. That particular gland it is called as adrenal gland. माझ्या दोन्ही किडनीच्या वर दोन ग्लँड्स आहेत, ट्रायंग्युलर ग्लँड्स आहेत. दोन्ही ग्लँड्सला आपण ॲड्रिनल ग्लँड्स म्हणतो, नाही तर सुप्रारिनल ग्लँड्स म्हणतो. कुठल्याही एका ॲड्रिनल ग्लँड मध्ये दोन पार्ट असतात. आउटर पार्ट इट इज कॉल्ड ॲज ॲड्रिनल कॉर्टेक्स आणि इनर पार्ट इट इज कॉल्ड ॲज ॲड्रिनल मेडुला. ॲड्रिनल कॉर्टेक्स हा 90% पार्ट असतो, ॲड्रिनल मेडुला हा 10% पार्ट असतो. तर त्या 90 आणि 10% पार्ट पैकी 90% जो पार्ट आहे तो ॲड्रिनल कॉर्टेक्स आहे, तो फक्त तेवढा पार्ट या हार्मोन कडून कंट्रोल होतो. दॅट पर्टिक्युलर हार्मोन इट इज कॉल्ड ॲज ACTH, that is called as adrenocorticotropic hormone. So this particular hormone it is secreted from the pituitary gland, reach up to the adrenal cortex of adrenal gland, so that this particular adrenal cortex of adrenal gland secrete two hormones. They are the glucocorticoid, mineral corticoid.
ग्लुकोकॉर्टिकॉइड अँड मिनरल कॉर्टिकॉइड. त्याच्यापैकी ग्लुकोकॉर्टिकॉइड माझ्या ब्लडमध्ये येत असेल तर ग्लुकोजची लेवल मेंटेन करेल, मिनरल कॉर्टिकॉइड माझ्या ब्लडमध्ये येत असेल तर मिनरलची लेवल मेंटेन करेल. पण त्या ग्लुकोज मिनरलची लेवल मेंटेन करायला पहिल्यांदा पिट्युटरी ग्लँडकडून कॉर्टेक्सकडे तो हार्मोन यावं लागेल. दॅट हार्मोन इट इज कॉल्ड ॲज ACTH, दॅट इज कॉल्ड ॲज adrenocorticotropic hormone. So this is the hormone that is called as ACTH. The another it is called as GTH, that is called as gonadotropic hormone. That is called as gonadotropic hormone. So this is called as gonadotropic hormone. This particular hormone again it is produced and secreted by basophils of pars distalis of anterior lobe of pituitary gland. Cells contain basophils, and this particular hormone it controls the normal growth and development of the gonads. Normal growth and development of the gonads. There are two gonads. The gonad which is present in female it is called as ovary, and the gonad which is present in male it is called as the testis. म्हणजे इनडायरेक्टली मेल मधल्या टेस्टिसला आणि फिमेल मधल्या ओव्हरीला ग्रोथला डेव्हलपमेंटला कंट्रोल करायसाठी जो हार्मोन लागतो दॅट हार्मोन इट इज कॉल्ड ॲज GTH. बट दिस पर्टिक्युलर GTH इट इज ऑफ टू डिफरंट टाइप्स. द वन इट इज कॉल्ड ॲज FSH, द अनदर इट इज कॉल्ड ॲज LH. The one it is called as FSH, the another it is called as LH. मग FSH काय करतो? The FSH again it is called as follicle stimulating hormone. This particular hormone in male it is responsible for the formation of sperms, and in females it is responsible for the formation of Graafian follicle. की हा जो FSH आहे मेल्स मध्ये टेस्टिस मध्ये स्पर्म्स तयार करायसाठी रिस्पॉन्सिबल आहे, पण तोच FSH फिमेल्स मध्ये ओव्हरी मध्ये ग्राफियन फॉलिकल ज्याच्या सेंटरमध्ये मग फिमेल गमेट म्हणजे ओवम असतो ही ग्राफियन फॉलिकल तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. सो दॅट हार्मोन इट इज कॉल्ड ॲज FSH. द अनदर इट इज कॉल्ड ॲज LH. The LH it is called as the luteinizing hormone. This particular hormone in male, the LH in male in testes it is responsible for the secretion of a male hormone that is called as the testosterone. की हा LH समजा माझ्या पिट्युटरी ग्लँडमध्ये प्रोड्यूस झाला आणि माझ्या टेस्टिसमध्ये जर गेला तर टेस्टिसमधल्या इंटरस्टिशियल सेल्सला तो स्टिम्युलेट करतो. हार्मोन कुठून निघाला? पिट्युटरी ग्लँड. गेला कुठे? टेस्टिसमध्ये. टेस्टिसमध्ये कुठले सेल्स प्रेझेंट आहे? इंटरस्टिशियल सेल्स. त्या सेल्सला लेडीज सेल्स पण म्हणतात. तर त्या सेल्सला स्टिम्युलेट करणार आणि ते सेल्स मग टेस्टोस्टिरॉन सिक्रेट करणार, आणि टेस्टोस्टिरॉन लॅटर डेव्हलप्स द सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर्स इन मेल्स. मुस्टॅक असणे, बियर्ड असणे, शोल्डर ब्रॉड असणे हे सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर्स आहे मेल्स मधले. तर हे सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर्स डेव्हलप करायचं काम कोण करतो? तर टेस्टोस्टिरॉन. टेस्टोस्टिरॉन कोणी तयार केला? तर टेस्टिसनी. पण तो टेस्टोस्टिरॉन तयार करण्यासाठी पिट्युटरी ग्लँड कडून कोणता हार्मोन आला? तर दॅट इज कॉल्ड ॲज LH. सो LH in male popularly it is called as ICSH, that is called as interstitial cell stimulating hormone. But the same LH in female when it reach up to the ovary, it is responsible for the secretion of female hormone. That hormone it is called as the progesterone. That is called as progesterone. So simply the LH in male in testis it is responsible for the stimulation of the cells and secretion of hormone that is called as the testosterone, and same LH in female in ovary it is responsible for the stimulation of cells in the ovary so that the cells secrete hormone that is called as the progesterone. So STH and LTH, these are the two hormones which are secreted by acidophils of pars distalis of anterior lobe of pituitary gland, and the TSH, ACTH and GTH. These are the three hormones. They are secreted and produced and secreted by basophils of pars distalis of anterior lobe of pituitary gland. So this is the anterior lobe of the pituitary gland. The another lobe of the pituitary gland it is called as intermediate lobe. The intermediate lobe of the pituitary gland in human pituitary is poorly developed, that has no function. माझ्याकडे त्या intermediate lobeचं कुठलंही function नाही. But the intermediate lobe of the pituitary gland in fishes, amphibians and reptiles is well developed and secrete one hormone. That hormone it is called as MSH. That is called as melanophore stimulating hormone, or that is called as melanocyte stimulating hormone.
This particular hormone, it is responsible for the formation and dispersal of pigments, म्हणजे कलर्स. फिशेस आहे, अँफिबियन्स आहे, रेप्टाइल्स आहे, हे बाहेरून आपण जर पाहिले तर ते अॅनिमल्स आपल्याला कलरफुल दिसतात. तर कलरफुल दिसण्यासाठी जो पर्टिक्युलर हार्मोन असतो तो हार्मोन या इंटरमिजिएट लोबकडून सिक्रेट होतो. दॅट पर्टिक्युलर हार्मोन इट इज कॉल्ड ॲज MSH, दॅट इज कॉल्ड ॲज मेलानोफोर स्टिम्युलेटिंग हार्मोन. तर हा आहे इंटरमिजिएट लोब, जो आपल्याकडे पुअरली डेव्हलप्ड आहे. आपल्याकडे हार्मोन एक पण तयार होत नाही आपल्याकडे, म्हणजे ह्युमन्समध्ये. द अनदर लोब ऑफ दिस पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँड इट इज कॉल्ड ॲज द पोस्टेरियर लोब. व पोस्टेरियर लोब काय? द पोस्टेरियर लोब ऑफ द पिट्युटरी ग्लँड ॲक्च्युली इट नेव्हर प्रोड्यूस एनी हार्मोन बट secreted two hormones into the blood which are received from hypothalamus. हायपोथॅलॅमस कडे ते हार्मोन्स तयार होतात, पण हायपोथॅलॅमस ब्लड मध्ये सिक्रीट करत नाही. तो हायपोथॅलॅमस थ्रू ॲक्झॉनिक फायबर्स पोस्टेरियर लोबला ते हार्मोन्स देतो, आणि पोस्टेरियर लोब ऑफ द पिट्युटरी ग्लँड नाव सिक्रीट दिस पर्टिक्युलर टू हार्मोन्स इनटू द ब्लड. सो the cells which are present in the posterior lobe of the pituitary gland hence are called as the neurosecretory cells. They are called as neurosecretory cells. The two hormones which are secreted from the posterior lobe of the pituitary gland, they are the oxytocin and the ADH. They are the oxytocin and the ADH. So first it is called as the oxytocin. Now oxytocin काय करतो? So this particular oxytocin, it reach up to the uterus and brings about contraction, so that that particular individual take the birth. That's why this particular oxytocin, it is called as a birth hormone. So it is responsible for the contraction of the uterus. So this particular hormone, it brings about easy delivery. Hence this particular oxytocin, it is called as a birth hormone. As well, this particular oxytocin, when it reach up to the mammary gland, this particular hormone, it is responsible for ejection of milk, म्हणजे दूध बाहेर येणे. Hence this particular oxytocin hormone, again it is called as milk ejecting hormone. हा LTH होता, हा ऑक्सिटोसिन आहे. LTH मुळे मिल्क त्या मॅमरी ग्लँड मध्ये प्रोड्यूस झालं, इजेक्ट नाही झालं. ऑक्सिटोसिन मुळे त्या मॅमरी ग्लँड मध्ये मिल्क प्रोड्यूस नाही झालं, ते इजेक्ट झालं. सो मिल्क प्रोड्युसिंग हार्मोन इट इज कॉल्ड एज अ प्रोलॅक्टिन, and milk ejecting hormone it is called as oxytocin. The another hormone of the posterior lobe of the pituitary gland, it is called as ADH. This particular hormone, it is called as ADH, that is called as antidiuretic hormone. This is again called as a vasopressin. This particular hormone, again it is secreted from posterior lobe of the pituitary gland, reach up to the kidneys. It controls the renal tubules of the nephron, and this particular hormone maintains the balance of water. In the body. Hence this particular hormone, it is called as water retaining hormone. It is called as water retaining hormone. मग आता हा हार्मोन, if this particular ADH hormone, for example, if it is less, म्हणजे माझ्या पिट्युटरी ग्लँडच्या पोस्टेरियर लोब कडून ADH हार्मोन जर कमी सिक्रेट झाला, तर indirectly that particular person, it eliminates more dilute urine and feels thirsty. की हा ADH हार्मोन माझ्या पिट्युटरी ग्लँड कडून जर कमी प्रोड्यूस झाला, कमी सिक्रेट माझ्या ब्लड मध्ये झाला, म्हणजे कमी माझ्या किडनीला जर मिळाला, तर मी माझ्या किडनी कडून डायल्यूट युरिन, म्हणजे युरिन मध्ये वॉटरचं प्रमाण जास्त अशी युरिन पास करेन. आता बॉडी मधलं वॉटरचं प्रमाण कमी होत असेल, कॉन्सन्ट्रेशन कमी होत असेल, तर मला तहान जास्त लागेल, मी थर्स्टी फील करेल. अँड दॅट पर्टिक्युलर डिसऑर्डर ड्यू टू लेस सिक्रेशन ऑफ दिस पर्टिक्युलर ADH हार्मोन, इट इज कॉल्ड एज डायबिटीज इन्सिपिडस. That is called as diabetes insipidus. So simply water retaining hormone, it is called as ADH. Again it is called as vasopressin. So two hormones are secreted from the posterior lobe of the pituitary gland. The one it is called as oxytocin, the another it is called as ADH.